घर, जमीन किंवा दुकान ही मालमत्ता असते जी कोणीही चोरी करू शकत नाही, पण तरीही या मालमत्तांवर बेकायदेशीर कब्जा होण्याची भीती नेहमीच असते। विशेषतः तुम्ही तुमचं घर, दुकान किंवा जमीन भाड्याने दिली असेल तर तुम्ही भविष्यात मोठ्या अडचणीत सापडू शकताय। तुमची मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात 12 वर्षांपेक्षा जास्त काळ असेल तर कोर्टही त्याचीच बाजू घेण्याची शक्यता आहे। चला तर मग जाणून घेऊयात की मालमत्ता किती काळ भाड्याने देणं सुरक्षित आहे। सर्वात आधी तर बऱ्याच वेळा मालक अतिरिक्त उत्पन्नासाठी आपली मालमत्ता भाड्याने देतात, पण ते भाडं घेण्यापलीकडे ती व्यवस्थित हाताळत नाहीत। अशा निष्काळजीपणामुळे दीर्घकाळ भाडेकरू राहिल्यास मालमत्तेवर त्याचा हक्क निर्माण करू शकतोय। जर भाडेकरूने वर्षानुवर्ष मालमत्तेचा वापर केला तर तो कायदेशीर मार्गाने त्या मालमत्तेवर ताबा मिळवू शकतोय। त्यामुळे मालकाला केवळ उत्पन्नाच्या उद्देशाने मालमत्ता भाड्याने देण्यापूर्वी कायद्याची संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे। जर भाडेकरू सलग 11 वर्षांहून अधिक काळ मालमत्तेवर राहिला तर तो त्याच्या मालकीचा दावा करू शकतो। त्यामुळे मालकानं वेळोवेळी रेंट ॲग्रीमेंट करणं आवश्यक आहे। दरवर्षी नवीन ॲग्रीमेंट केल्यास भाडेकरू दीर्घकाळ लावून हक्क सांगू शकत नाही। घर मालकाने चुकूनही या चुका करू नयेत। या चुका कोणत्या आहेत तेही पाहूयात। ॲडव्हर्स पोजेशन कायदा अंतर्गत भाडेकरू तुमच्या घराचा ताबा घेऊ शकतो, हे देशातील अनेक लोकांना माहिती नाहीये। तसंच अशी परिस्थिती टाळण्यासाठी घरमालकाने नेमकं काय करावं असा प्रश्न उपस्थित होतो। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर, दुकान किंवा जमीन भाड्याने देण्याआधी घर मालकाने भाडे करार करावा आणि 11 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दोन्हींच्या संमतीने रिन्यू करून घ्यावा, जेणेकरून तुमची मालमत्ता भाड्याने दिल्याचा पुरावा तुमच्याकडे असेल। तर मालकाने भाड्याने देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या पाहूयात। मालमत्ता भाड्याने देण्यापूर्वी लेखी करार हा करावाच। करारमध्ये भाड्याची रक्कम, भाड्याचा कालावधी आणि इतर अटी स्पष्ट नमूद कराव्यात। भाडेकरू जर दीर्घकाळ राहत असल्यास वेळोवेळी कराराचं नूतनीकरण करावं। मालमत्तेशी संबंधित सर्व कागदपत्र व्यवस्थित ठेवा। भाडेकरूने भाडे न भरल्यास कायदेशीर मार्गाने कारवाई करू शकता। तर भाडेकरूने मालमत्तेवर ताबा घेतल्यास काय करावं तेही पाहूया। जर भाडेकरूने भाडे थांबवलं किंवा मालमत्ता सोडण्यास नकार दिला तर मालकाने थेट कायदेशीर कारवाई करावी। भाडेकरूला सर्वात आधी नोटीस पाठवावी। जर भाडेकरूने नोटीसकडे दुर्लक्ष केलं तर सिव्हिल कोर्टात दावा दाखल करून भाडेकरूला हटवता येतं। घर खाली न केल्यास पोलिसांना माहिती द्यावी आणि कायदेशीररित्या मदत घ्यावी। मालकाला भाडेकरूला पाणी, वीज किंवा इतर सुविधा बंद करण्याचा अधिकार नाहीये। भाडेकरूला हटवण्यासाठी शारीरिक किंवा मानसिक दबाव टाकू नये, कारण यामुळे उलट मालकाच्याच अडचणी वाढण्याची शक्यता असते। भाडेकरूशी कोणत्याही प्रकारचे तोंडी व्यवहार न करता सर्व करार लेखी स्वरूपात ठेवा। भाडेकरूने दीर्घकाळ मालमत्तेत राहिल्यास ॲडव्हर्स पोजेशन अंतर्गत मालकी मिळवण्याचा दावा होऊ शकतो। त्यामुळे दरवर्षी भाडे करार नूतनीकरण आणि कायदेशीर प्रक्रिया ही पूर्ण करा।